पुणे विधान परिषद निवडणुकीत अचानक एका नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। हे नाव आहे विक्रम काकडे। तब्बल 150 कोटींची संपत्ती, आलिशान बोटी, महागड्या गाड्या, कोट्यवधींची कर्जे आणि थेट जय पवारांनाही दिलेलं 10 कोटी रुपयांचं कर्ज। पण नेमके कोण आहेत विक्रम काकडे आणि राष्ट्रवादीने त्यांनाच उमेदवारी का दिली? चला जाणून घेऊया। राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। पुणे मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली। कारण ही उमेदवारी मिळण्यापूर्वी विक्रम काकडे यांचं नाव फारसं चर्चेत नव्हतं। उलट राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे हे इच्छुक मानले जात होते, पण शेवटच्या क्षणी बाजी मारली ती विक्रम काकडेंनी। विक्रम काकडे हे माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र आहेत। बांधकाम व्यवसायात त्यांचा मोठा दबदबा आहे। त्यांची ओळख राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांचे निकटवर्तीय अशी आहे। त्याचबरोबर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातंय। आता त्यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीनुसार विक्रम काकडे यांची एकूण संपत्ती जवळपास 150 कोटी रुपये आहे। यामध्ये सुमारे 79 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे। त्यांच्याकडे लाखो रुपयांची रोख रक्कम, बँक ठेवी, 410 ग्रॅम सोने, 5 किलोपेक्षा जास्त चांदी, आलिशान घड्याळे, महागड्या कार आणि बोटी आहेत। पण सर्वात जास्त चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांना दिलेले तब्बल 10 कोटी रुपयांचे कर्ज। इतकंच नाही तर इतर अनेक उद्योगपती आणि कंपन्यांनाही त्यांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले आहे। काही अहवालांनुसार विविध व्यक्ती आणि कंपन्यांना मिळून 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्यांनी कर्ज रूपाने दिली आहे। राजकारणाव्यतिरिक्त विक्रम काकडे यांची आणखीन एक वेगळी ओळख आहे। ते 4 वेळा राज्यस्तरीय शूटिंग चॅम्पियन राहिले आहेत। राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आहे। तसेच इटली, फ्रान्स, जर्मनी आणि थायलंड सारख्या देशांमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी सहभाग घेतला आहे। मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळतंय। काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की अनेक वर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून विक्रम काकडेंना संधी देण्यात आली। माजी आमदार विलास लांडे यांनी तर थेट आर्थिक ताकद हे उमेदवारी मागचं प्रमुख कारण असू शकतं अशी प्रतिक्रिया दिली आहे। यामागे आणखीन एक राजकीय पार्श्वभूमी आहे। 2017च्या पुणे महापालिका निवडणुकीवेळी संजय काकडे आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष चांगलाच चर्चेत होता। त्यामुळे आता त्याच कुटुंबातील व्यक्तीला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। दरम्यान विधान परिषद निवडणुकीत भाजपने यंदा मोठा विस्तार केला। 17 पैकी तब्बल 11 जागांवर भाजपचे उमेदवार मैदानात आहेत। त्यामुळे ही निवडणूक महायुतीसाठी प्रतिष्ठेची मानली जाते। आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, 150 कोटींची संपत्ती, मजबूत राजकीय संपर्क आणि प्रभावी पार्श्वभूमी असलेले विक्रम काकडे विधान परिषदेत पोहोचतात का? आणि त्यांच्या उमेदवारीवरून सुरू झालेली नाराजी पुढे कोणतं राजकीय वळण घेते? या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? विक्रम काकडेंना उमेदवारी मिळणं योग्य निर्णय आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि इंडिया लीडर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।